अंबड शहरात अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन. मातंग समाजातील तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे. माजी आमदार शिवाजीराव चोथे. अंबड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त समाज बांधवांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मातंग समाजाची उन्नती ही शिक्षणात आहे. म्हणून तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे. यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी करावी. चंद्रकांत आणि मी एकच पक्षात काम करतो. तसेच आपल्या मातंग समाजाला आम्ही नक्कीच राजकीय न्याय मिळवून देऊ, असेही ते शेवटी म्हणाले. तर अंबड नगर अध्यक्ष केदारदादा कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात अंबड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील. तसेच मातंग समाजासाठी भाजप सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमच्यासोबत मोठ्या ताकदीने आहे. मीही मातंग समाजासाठी वाटेल ती मदत करण्यास तयार आहे. अंबड शहराच्या विकासासाठी समाजाने माझ्यासोबत राहावे, असे ते शेवटी म्हणाले. कथेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी गरिबांच्या व्यथा मांडल्या. DYSP सिद्धेश्वर धुमाळ. DYSP सिद्धेश्वर धुमाळ यांनी आपल्या भाषणात सर्वांना अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांनी साहित्याच्या माध्यमातून स्मशानातील सोनं या कथेत भीमा नावाच्या गरीब व्यक्तीला जीवन जगण्यासाठी काय काय करावं लागतं व शेवटी वाट्याला दुःख येतं, म्हणून कथेच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी गरिबांच्या व्यथा मांडल्या, असे ते शेवटी म्हणाले. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी शेवटपर्यंत मित्रधर्म पाळला. अफरोजभाई पठाण. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे या थोर महापुरुषांचे मैत्रीचे नाते होते. अण्णाभाऊ साठे यांनी शेकडो कथा, कादंबऱ्या लिहिल्या, वगनाट्य लिहिली. ते उत्कृष्ट शाहीर होते. त्यांच्या शाहिरीतून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठी ताकद दिली. त्यांचे योगदानही मोठे आहे. अमर शेख व अण्णाभाऊ साठे यांनी शेवटपर्यंत मित्रधर्म पाळला, असे ते शेवटी म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या अण्णाभाऊ लहुजींचा समाज आजही वंचित उपेक्षित. चंद्रकांतजी कारके. जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी. 1818चं बंड असेल किंवा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा असेल, लहुजी वस्ताद साळवे यांनी जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी ही भीष्म प्रतिज्ञा करून आपल्या तालमीतून अनेक क्रांतिकारक घडवले. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी करून देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईला महाराष्ट्राशी जोडून ठेवले. या थोर देशभक्त महापुरुषांचा समाज, मातंग समाज, देश स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही वंचित उपेक्षितच आहे. त्यांच्या समस्याकडे सरकारने लक्ष देऊन राजकीय न्याय देण्याची मागणी करण्यात आली. मातंग समाजाचे नेते भारत जाधव यांनी आरक्षण वर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आमदार नारायण कुचे यांचा जाहीर निषेध केला. यावेळी रवींद्रजी कारके, नगरसेवक संदीप खरात, शिवाजी घुले यांची भाषणे झाली. यावेळी विचारमंचावर राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार शिवाजीराव चोथे, नगराध्यक्ष केदारदादा कुलकर्णी, DYSP सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक घोडके, प्रमुख वक्ते अफरोजभाई पठाण, गटनेते अर्जुन भोजने, नगरसेवक संदीप खरात, उपाध्यक्ष विश्वजित खरात, राष्ट्रवादीचे युवा नेते विनायक भैया चोथे, सभापती रामसेठ लांडे, जाकीरभाई डावरगावकर, तालुका अध्यक्ष सतीश धुपे, शहराध्यक्ष नंदू पुंड सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजातील MPSC, UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले व प्रसेनजित भैया कारके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद कारके, अभिजित शिरगोळेसह अण्णाभाऊ साठे मिरवणूक समितीचे मंगेश कारके, राहुल कारके, महेश जाधव, ईश्वर जाधव, यशवंत कारके, करण कारके, रायभान सुतार आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांतजी कारके यांनी केले, तर आभार राहुल कारकेने मानले. मराठवाडा CK न्यूज.